पक्षासोबत बेमानी केली तरी चालतं, पण शेतकऱ्यासोबत बेमानी गुलाबराव करू नका। आज जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर एखाद्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक आमदार असतात। प्रत्येक विधानसभा क्षेत्राला एक एक आमदार नेमून दिले आहेत। तुम्ही कधीतरी त्या विधानसभेत जाऊन पहा, त्या विधानसभेत एखाद्या वाडीची लोकसंख्या नसेल तेवढे तिथे आमदार आहेत। मग एवढे आमदार असून सुद्धा त्या विधानसभा क्षेत्राचा विकास का होत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या समोर पडला असेल। कारण प्रत्येक आमदार हा लोकांशी मन जोडून विकास करेल असं नाही। त्यापैकीच काही आमदार गद्दार असतात तर काही आमदार विकास करणारे असतात। त्यापैकीच एक सर्वोत्कृष्ट आणि एक शेतकऱ्याचं मन जाणून घेऊन अपंगाचे त्याला कैवारी म्हणण्यात आलं आहे। आणि विधानसभेमध्ये प्रत्येक वेळी शेतकऱ्यासाठी आवाज उठवणारा एकमेव आमदार म्हणजे बच्चूभाऊ कडू आहेत। बच्चूभाऊ कडू सारखे जर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदार झाला तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या विधानसभा क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसार बच्चूभाऊ कडू काय म्हणतात, तुम्ही एखाद्या पक्षासोबत गद्दारी करा पण आमच्या शेतकऱ्यासोबत गद्दारी करू नका। शेतकऱ्याने त्यांनी इतकं प्राधान्य का दिलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशामध्ये जे आपण एसीच्या रूममध्ये बसून सुखाची भाकर खातो ती भाकर माझ्या शेतकऱ्यांनी कमवली आहे हे कधी विसरू नका, असा मोठ्याने आवाज त्यांनी उठवला होता। आणि त्यांचे प्रत्येक वेळेचे तुम्ही विधानसभेचे भाषण पहा, काय म्हणतात बच्चूभाऊ, तुम्ही अपंगांना प्राधान्य द्या, तुम्ही शेतकऱ्याला प्राधान्य द्या, तुम्ही इथल्या नेत्यांना का प्राधान्य देताय? या नेत्यांनी काय केलंय? आमदाराला आमदाराची पगार घ्यायची आणि त्यांनी त्याचा विकास जर या महाराष्ट्रात केला तर माझा महाराष्ट्र कुठल्याच पद्धतीने मागास नाही किंवा कुठल्याच पद्धतीने मागे नाही। बच्चूभाऊंचं मत आहे प्रत्येक पिकाला भाव मिळाला पाहिजे। तुम्ही सांगतो 2000 मध्ये सोयाबीनचे भाव 4500 होते आणि 2023 मध्ये दादा सोयाबीनचे भाव 4500 आहे। ते सांगतात 2000 मध्ये इतका भाव होता तर आज 2024 मध्ये किती भाव मिळालाय, किती आपला देश पुढे चाललाय आणि किती आपला देश मागे येतोय, या प्रत्येक गोष्टीची त्यांनी सविस्तर विधानसभेत माहिती देतात। आणि बच्चूभाऊ हे आपलं नाव स्वतःसोबत नाही आपल्या महाराष्ट्राचं नाव गाजवण्याचा प्रयत्न करतात। आम्ही काय म्हणतो, बच्चूभाऊ काही नाही हो, फक्त आपलं नाव गाजवण्यासाठी। अरे नाव गाजवण्यासाठी जर त्यांनी त्यांचं कर्तृत्व केलं असतं तर त्यांच्या विधानसभा क्षेत्राचा आज विकास झाला नसता। बच्चूभाऊंनी जर म्हटलं तर आज सुद्धा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, परंतु त्यांना मोठं व्हायचं नाही तर त्यांना छोट्यापासून चांगला विकास करायची सुरुवात घेतली पाहिजे। म्हणून माझी एक अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या आमदारांनी बच्चूभाऊंचा विचार घेऊन बच्चूभाऊ कडूंचे प्रत्येक विकासांचे क्षेत्र पाहून आपल्या सुद्धा विधानसभा क्षेत्रात विकास केला पाहिजे। जर त्यांनी बच्चूभाऊंचे विचार घेऊन जर विकास करायला सुरुवात केली तर आपल्या महाराष्ट्रात मागासपण कुठंच राहणार नाही। धन्यवाद।